हालेलुया. परमेश्वर नाव धन्यवाद देऊया, त्याची स्तुती करूया. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हा सर्वांचे या ठिकाणी मी स्वागत करतो. आठवडाभर देवाने आमचे सांभाळ केला, आमच्या गरजा पुरवल्या, उत्तम आरोग्य देवाने आम्हाला दिलं आणि अनेक प्रार्थनेचे उत्तर परमेश्वर या दिवसामध्ये आम्हाला देत आहे. आणि आमचा विश्वास आहे एका दिवसात कुठलीच गोष्ट घडत नाही किंवा घडणार नाही, पण आमचा हा विश्वास की एक दिवस नक्कीच घडणार आहे. नक्कीच या परिसराची परिस्थिती बदलली जाणार आहे. नक्कीच प्रत्येक गुडघा येशूच्या नावामध्ये टेकला जाणार आहे. प्रत्येक जीवा येशू हा प्रभू कबूल करणार आहे. निश्चित एक ना एक दिवस घडणार आहे, आमचा पूर्णपणे विश्वास आहे. आणि आम्ही ज्या देवाची उपासना करतो तो जिवंत देव आहे, ज्याने मरणावर विजय मिळवला, जो पुनरुत्थित ख्रिस्त आहे, त्या देवाची आम्ही उपासना करतो. आणि त्या देवाला काय अशक्य नाही आहे. तो म्हणतो विश्वास ठेवशील तर देवाचं गौरव पाशील. आणि आम्ही विश्वास ठेवतो त्याच्या वचनावरती, त्याच्या चिन्ह चमत्कारावरती, त्याच्या नावावरती आमचा पूर्णपणे विश्वास आहे की येशू हाच प्रभू आहे. आम्ही मुखाने कबूल करतो, जसं आम्ही कबूल करतो जसं आम्ही शिक्कामोर्तब करतो की आमचा प्रभू आमचा तारणार आहे, आमचा उद्धारक आहे. हालेलुया. आता आपण देवाच्या वचनाकडे जाणार आहोत. स्तोत्रसंहिता याचा 11वा अध्याय आणि 5वं वचन या ठिकाणी असं सांगतं. स्तोत्रसंहिता 11:5 याचं सुरुवातीचं आपण वाचणार आहोत. परमेश्वर नीतिमानाला कसा स्लावितो, या एवढाच भागावरती आपण मनन करणार आहोत. वचन सांगतं की परमेश्वर नीतिमानाला कसा स्लावितो. दुसऱ्या भाषांतरामध्ये लिहिले की परमेश्वर धार्मिकाला पारखतो. आणि हिंदीमध्ये सांगितलेलं की यहोवा धर्मी को परखताय. ज्यावेळेस तिथं परख असते किंवा पारखणं असतं, ज्यावेळेस परीक्षा असते, त्यावेळेस आमचं टिकणं खूप महत्वाचं आहे. आणि ज्यावेळेस आम्ही येशू ख्रिस्ताला आमचा वैयक्तिक तारणा म्हणून स्वीकारतो, त्यावेळेस आमचा देव आम्हाला प्रतिदिवशी पारखत असतो. आम्ही विश्वासामध्ये कसे आहोत, वचनामध्ये कसे आहोत, आमच्या प्रार्थना कशा आहेत, रोज आणि रोज देव आम्हाला पारखत असतो. आम्हाला कसाच लावतो, कसोटीच लावत असतो. बऱ्याच जणांचा गैरसमज हा आहे की प्रभूमध्ये आल्यानंतर सर्व काही कुशल असतं. येशू ख्रिस्ताकडे आलं म्हणजे गाडी मिळते, बंगला मिळते, बँक बॅलन्स वाढतो. हा दुय्यम भाग आहे. पण माझा प्रभूकडे येणं, मला नाना प्रकारच्या परीक्षेमधनं जावं लागतं. नाना प्रकारच्या परीक्षेमध्ये परमेश्वर मला तपासत असतो, पारखत असतो. वचन सांगतं की यहोवा धर्मी को परखताय. मग त्या सर्व परीक्षेमध्ये मी टिकणं खूप महत्वाचं आहे. म्हणून बायबल सांगतं जो टिकेल तोच तरेल. मग टिकणं काय? काही लोक म्हणतात जे जॉब करतो आम्ही 20 वर्षाला मी त्याच्याकडे टिकून आहोत, 10 वर्षाला मी त्याच्याकडे काम करतो तिथं टिकून आहोत. म्हणजे त्या टिकण्यामध्ये माझं आणि त्या ऑफिसचं किंवा जिथं मी काम करतो त्या बॉसचा असा संबंध आलेला असतो की आमची नातेसंबंध एकदम सुरळीत झालेले असतात. त्याला माझं अंतर्गत माहिती असतं, मला त्याचं माहिती असतं, आणि काय जॉब असतो तो मला माहिती असतो. म्हणजे आम्ही म्हणतो की तिथं टिकलोय आम्ही, 10 वर्षाला मी टिकून तिथं काम करत आहे. पण आम्हाला इथं बायबल सांगते की जो टिकेल तोच तरेल. याचा अर्थ मला वचनामध्ये टिकणं गरजेचं आहे. नाना प्रकारच्या परीक्षा तुमच्या जीवनामध्ये होणार, नाना प्रकारच्या तुम्हाला अडचणीला तोंड द्यावं लागणार. प्रत्येक क्षणाक्षणाला कुठली गोष्ट घडेल सांगता येत नाही. जर पण मी विश्वासणार आहे, प्रभूवर माझा पूर्ण विश्वास आहे, तर माझी पारख ही नेहमी परीक्षेमधनं, समस्यांमधनं, अडचणीमध्ये जात असते. माझ्या आशीर्वादाकडे मी जात असतो. त्या अडचणीमधनं परमेश्वर मला आशीर्वादाकडे घेऊन जात असतो. लक्षात घ्या. म्हणून आम्हाला हे खूप महत्वाचं आहे की विश्वासणाऱ्या नाते रोज मला काही ना काही परिस्थितीला तोंड द्यावं लागणार आहे. पण वचन सांगते अचानक आलेल्या संकटाला भिवू नको. परमेश्वर माझ्या पक्षाचा आहे, मनुष्य माझं काय करणार, मी कोणाला भिणार. हे आमचे विचार आहेत. पण तेवढा माझा विश्वास दांडगा आहे का?
तेवढा माझा प्रभूवरती विश्वास आहे का, तेवढा मी त्याच्या मार्गात चालत आहे का, तेवढा जर मी स्वीकारले. पण 4 विश्वासणारे मिळले की आम्ही खूप प्रेज द लॉर्ड करतो. पण ज्या वेळेस माझी आर्थिक परिस्थिती बिकट असते, ज्यावेळेस माझ्या शरीरामध्ये कुठली व्याधी असते, माझ्या कुटुंबामध्ये किती वाद असतात, कुठला प्रश्न असतो, कुठला कला असतो, त्यावेळेस मी विश्वासामध्ये टिकून आहे का हे परमेश्वर पारखत असतो. लक्षात घ्या, पारखतो देव आम्हाला सहज परमेश्वर सोडत नाही. ज्यावेळेस परमेश्वराने अब्राहमाला अभिवचन दिलं की मी तुझी संतती आकाशातील तारे इतकी करेल, त्यावेळेस त्याला मूलबाळ काही नव्हतं. अभिवचन 75 वर्षी दिलेलं गेलं होतं आणि त्याला पहिला मुलगा 100 वर्ष झाला. 25 वर्ष परमेश्वराने त्याला पारखलं विश्वासामध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये त्याला पारखलं. एक मनुष्य स्वभाव होता त्याचा, नाना प्रकारचे विचार त्याच्या मनामध्ये आले असतील की निश्चित मला मूल होणार आहे का, निश्चित माझी संतती एवढी होईल का, देव मला देणारच आहे का, माझी परिस्थिती बदलणारच का मी असाच मी संतान मारणार आहे. मनुष्य स्वभाव आहे, नाना प्रकारचे प्रश्न आमच्या मनामध्येच असतात. पण त्या सर्व गोष्टीमध्ये मला देव पारखत असतो. लक्षात घ्या, आमच्या संकटात, आमच्या जीवनामध्ये येणारे संकट आमचे हानी करत नाहीत, तर आमची वृद्धी करत असतात, आम्हाला वाढवत असतात पुढे. म्हणून संकट आलं म्हणून निराश होऊ नका, दुःख करू नका किंवा हतबल होऊ नका. तर पुढं काय होणार, विश्वासणाऱ्या नात्याने प्रत्येक क्षणाला देव आम्हाला पाहत असतो. लक्षात घ्या, म्हणून बायबल सांगतं इस्रायलच्या रक्षेला कधी झोप लागत नाही, तो डुलकी घेत नाही. तर अवरात्र जे नेत्र आपल्या लेकरांकडे लागलेले असतात, अवरात्र तो परमेश्वर तुम्हाला आणि मला पाहत आहे. आम्ही एका दिवस देवाला विसरून जातो टीव्ही बघण्यामध्ये, पण देव आम्हाला एक क्षणही सोडत नाही. अवरात्र तो आम्हाला पाहत असतो, आम्हाला तो पारखतो आमच्या आत्मिक जीवनामध्ये, विश्वासाच्या जीवनामध्ये. ज्यावेळेस अब्राहमाला परमेश्वराने मूल देऊन आशीर्वाद केला, इसाक दिला, त्यावेळेस त्याची कसोटी पाहण्यासाठी देवाने त्याच्याकडे ती काही गोष्ट मागितली. उत्पत्तीचं पुस्तक याचा 22वा अध्याय आणि पहिलं वचन या ठिकाणी आपण वाचलं की कशा प्रकारे देवाने अब्राहमाला पारखलं, अब्राहमाची कसोटी घेतली आणि त्याच्यामध्ये अब्राहम कसा आशीर्वाद झाला खूप महत्वाचं आहे. इथं असं म्हटलेलं आहे की या गोष्टी घडल्यावर असे झाले की देवाने अब्राहमास कसोटीस लावले. त्याने अब्राहमाची हाक मारली, तेव्हा अब्राहम त्याला म्हणाला, काय आज्ञा. देव म्हणाला, तुझा पुत्र, तुझा एकुलता एक प्रिय इसाक यास घेऊन मोरिया देशात जा आणि मी तुला सांगेन त्या डोंगरावर त्याचे होमार्पण कर. एक मुलगा दिला परमेश्वराने, 100 वर्षी दिलेलं मूल आहे आणि अभिवचन सुद्धा देवाने की तुझी संतती मी आकाशातील तारे इतकी करील. आणि हे सर्व देत असताना बायबल सांगतं की परमेश्वराने अब्राहमाला कसोटीस लावलं, म्हणजे त्याला पारखायला घेतलं, त्याला ती परीक्षेमध्ये त्याला उतरवलं. माझ्या भावा बहिणींनो, आमच्या जीवनामध्ये परीक्षा असणार, आम्हाला पारखताना देव ह्याच्यासाठी पारखतो की आम्हाला वर जावं, आमची एक पायरी, आमची प्रगती व्हावी, त्यासाठी देव आम्हाला पारखत असतो. आणि ह्या ठिकाणी देवाने तो एकुलता एक पुत्र त्याला दिलेला असताना त्याला कसोटीस लावा म्हणून परमेश्वराने तो मला की तुझा जो एकुलता एक पुत्र इसाक त्याला तू घेऊन मोरिया देशात जा, मी सांगाल त्या डोंगरावर त्याचा होमार्पण कर. किती मोठी परिस्थिती समोर उभी राहिली. एक मुलगा ते मिळाले त्याला देवाकडनं, तेही परमेश्वर मागत आहे. 3 दिवसाचा प्रवास करून तो त्या डोंगरावरती गेलेला आहे. 3 दिवसामध्ये किती विचार मनामध्ये आले असले, किती समस्या, किती अडचणी, नाना प्रकारच्या गोष्टी मनामध्ये मनुष्य या नात्याने. आमच्या जीवनामध्ये एक साधी गोष्ट घडली तर आम्ही कुठल्या कुठं विचार करतो. आम्हाला जर साधा ताप आला, तो ताप आला आम्हाला पर कुठल्या कुठं घेऊन जातो. कुठला ताप असेल, मलेरिया असेल का काय असेल, हिवताप असेल, डेंग्यू असेल, टायफॉइड असेल, नाना प्रकारचे विचार आमच्या मनामध्ये येत असतात आणि आम्ही तो ताप घेऊन पर हॉस्पिटलपर्यंत जातो. पण ती जो ताप जो आलेला त्या तापाला जर मी येशूच्या नावात मी धमकवलं की प्रभू येशू तुला बसल्या फटक्यामध्ये मला आरोग्य, तू व्याधीमुक्त करणारा परमेश्वर आहे, तू सर्व रोग बरे करणार, तो वचन सांगतं सर्व आजार रोग बरे करणार तू परमेश्वर आहे, तो अंथरूण बनणारा देव आहेस, हे ज्यावेळेस मी बोलतो तिथं माझी पारख होते किंवा मी ते कसोटीमध्ये उत्तीर्ण होतो, त्या परीक्षेमध्ये मी पास होतो. मी ती गोष्ट धरून बसू नये, ती चिंता ती काळजी घेऊन बसलं नाही पाहिजे मी की पुढं कसं होईल काय होईल. देवाने तुम्हाला अभिवचन दिलेलं, तो म्हणतो की युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. आता युगाची समाप्ती आहे परमेश्वराशिवाय कोणाला माहिती नाहीये. लोक म्हणतात की या वर्षी जगाचा अंत होईल, पुढच्या वर्षी जगाचा अंत होईल, लोक म्हणतात आहे, पण जगाचा अंत कधी होणार आहे परमेश्वराशिवाय कोणालाच माहिती नाही. तो परमेश्वर तुम्हाला म्हणतो की युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. मग आजच्या दिवसाविषयी मी काळजी का करावी.
मी का प्रश्नामध्ये असावं, का अडचणीमध्ये असावं, का विचारांमध्ये मी माझं आज सर्व जीवन व्यतीत करावं काळजीमध्ये. मी तर म्हणेल ज्या येशू ख्रिस्ताला तुम्ही स्वीकारलेले त्या येशू ख्रिस्तामध्ये आनंद करायला सुरुवात करा. आनंदी जीवन जगायला सुरुवात करा. परीक्षा येणार, तुमची पारख होणार, पण तुमच्या जीवनात येणारं दुःख हे तुमच्या नाशाकडे तुम्हाला घेऊन जाणार नाही, तर ते तुम्हाला सुखाकडं आणि परमेश्वराजवळ घेऊन जाणार असतं. इथे तो म्हणतो की परमेश्वर नीतिमानाला कसाच लावितो. परमेश्वर धार्मिकाला पारखत असतो. रोज आमची पारख होते, रोज आम्हाला पारखलं जातं. जेव्हा योबाची पारख झाली तेव्हा योबाने कुठेही सैतानाचा वाव नाही केली, तर त्याने फक्त की देवाला म्हणलं की परमेश्वराने दिलं, परमेश्वराने दिलं, धन्य त्या परमेश्वराचं नाव. जी काय गोष्ट तुमच्या जीवनामध्ये घडती त्या गोष्टीमध्ये आम्ही सैतानाचं नाव कधी घेऊ नये. अशा अनेक जण मला पाहायला मिळतात की जरा काय दुःख गोष्ट घडली, काय अडचण की सैतानामुळे झालं, सैतानामुळे ना काही गोष्टी घडतात, पण सैताना सगळ्याच गोष्टी आमच्या घडत नाही. तर काही गोष्टी देवापासून असतात, ते आमच्या प्रगतीसाठी असतात, ते आमच्या उन्नतीसाठी असतात. हे मला समजलं पाहिजे की माझ्यावर जी आलेली समस्या आहे, जी अडचण आहे, ती माझ्या प्रगतीची का अधोगतीची. म्हणून बायबल सांगते की परमेश्वर नीतिमानाला कसाच लावतो. आणि ज्यावेळेस आम्ही येशू ख्रिस्ताला वैयक्तिक तारणा म्हणून स्वीकारले, तर आमच्या जीवनावरती सैतानाचा कुठलाच अधिकार नाहीये. सैतान आमच्या जीवनामध्ये कुठलीच परीक्षा आणत नाही. तर जे काही आमच्या जीवनामध्ये प्रश्न, समस्या, अडचणी येतात, ते आमच्या प्रगतीसाठी परमेश्वर पाठवत असतो. परमेश्वर आम्हाला त्याची इच्छा की आमची वाढ झाली पाहिजे आध्यात्मिकरित्या. आलेल्या प्रत्येक प्रसंगाला आम्ही आमच्या ताकदीने, आमच्या बळाने कधीच सोडवण्याचा प्रयत्न करू नये. देवाच्या वचनाने आम्ही प्रत्येक प्रश्न सोडवला पाहिजे. म्हणून वचन सांगते की बलाने नव्हे, पराक्रम नव्हे, तर माझ्या आत्म्याने कार्य सिद्धीत जाते. देवाच्या आत्म्याला आमच्या जीवनामध्ये कार्य करण्याला तुम्ही जागा द्या. पवित्र आत्म्याला, पवित्र आत्मा तू कार्य कर आमच्या जीवनामध्ये. कधी कधी आम्ही आमच्या हिमतीवर, आमच्या ताकदीवर, आमच्या आकलीवर आम्ही आमचे प्रश्न सोडवले जातो आणि आमचे प्रश्न सुटत नाही. आम्हाला निराशा येते, आम्ही हतबल होतो आणि पुन्हा आम्ही परमेश्वरापासून दूर जात असतो. पण लक्षात घ्या, विश्वासाच्या जीवनामध्ये येणारा प्रत्येक प्रश्न, प्रत्येक समस्या देवापासून आहे आणि देव त्यासाठी पाठवतो की त्याच्यामध्ये आमची वाढ व्हावी, आमची उन्नती व्हावी, आमची प्रगती व्हावी, अशी देवाची इच्छा आहे. म्हणून या ठिकाणी त्यावेळेस अब्रामाला त्यांनी कसोटीस लावलं आणि त्याने आपला एकुलता एक पुत्र मागितला. त्यावेळेस अब्राम, बायबल सांगतं की तेव्हा अब्रामाने मोठ्या पहाटे सुटून आपल्या गाडावर खोगीर घातले, आपल्याबरोबर 2 सेवक व आपला मुलगा इसाक यास घेतले आणि होमार्पणासाठी लाकडे फोडून घेतली. मग देवाने सांगितल्या ठिकाणी तो निघाला. नाही थांबला तो कुठं. समस्या मोठी होती, अडचण मोठी होती, देवाने सांगितलेल्या आज्ञेप्रमाणे तो चालू लागला. त्याला अभिवचन माहिती होते की देवाने त्याला अभिवचन दिलं होतं की तुझी संतती मी आकाशातील तारे इतकी करीन. तर देवाने मला अभिवचन दिलं की मी तुला कधी सोडणार नाही, मी कधी तुला टाकणार नाही. तर तोच देव आमच्या प्रत्येक परिस्थितीमध्ये उभा राहणार आमच्या बरोबर, प्रत्येक समस्येमध्ये आमच्या संगती लढणार आहे. तो म्हणतो की युद्ध तुमचं नाही, तर युद्ध माझं आहे. फक्त मला परमेश्वरा संगती त्या युद्धामध्ये, त्या प्रसंगामध्ये उभं राहायचंय. आम्हाला युद्ध लढायचं नाहीये, आम्हाला कुठली लढाई करायची नाहीये. तर आमचा परमेश्वर आमच्या बाजूने लढतोय हा विश्वास बाळगून आम्हाला फक्त परमेश्वरा संगती उभं राहायचंय. म्हणून तो म्हणतो की युद्ध तुमचं नाहीये, युद्ध माझं आहे. युद्ध जर परमेश्वर माझ्या बाजूने लढतोय, तर माझं काय काम असतं की त्या परमेश्वरावर, येशू ख्रिस्तावरती मी विश्वास ठेवून ठामपणे त्याच्या बाजूने उभं राहायला पाहिजे. मग तिथे मी डगमगला नाही पाहिजे, मला अविश्वास प्रकट झाला नाही पाहिजे. मग ह्या अभिवचनावरती अब्रामाचा पूर्णपणे विश्वास असला, एवढी मोठी परीक्षा, एवढं मोठं पारख त्याची चालू असताना तो त्या ठिकाणी निघालेल्या पहाटे इसाकाला घेऊन. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जो त्या ठिकाणी म्हणतो, 3ऱ्या दिवशी अब्रामाने दृष्टी वर करून ती जागा दुरून पाहिली आणि अब्राम आपल्या सेवकास म्हणाला, येथे गाडाजवळ थांबा, मुलगा व पलीकडे जातो आणि देवाची उपासना करून तुमच्याकडे परत येतो. खूप महत्वाचा विश्वास या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो अब्रामाचा. तो म्हणतो की आम्ही उपासना करून परत येतो. याचा अर्थ अब्रामाला पूर्ण माहिती होती की इसाकाचं जर अर्पण परमेश्वराने मागितले, इसाकाच्या अर्पणावरच्या जागेवर तो दुसरं काहीतरी माझ्यासाठी तो व्यवस्था करणार आहे. कारण त्यांनी अभिवचन मला दिले. जरी मी कसोटीमध्ये, मी परीक्षेमध्ये, तर एक मी नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे, माझा देव माझ्या बरोबर आहे, माझा प्रभू माझ्या संगती आहे. हा विश्वास नेहमी आमच्या अंतःकरणामध्ये पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्त माझ्या बरोबर आहे, हा विश्वास मी नेहमी बाळगला पाहिजे. आणि हा विश्वास अब्रामाने या ठिकाणी बाळगलेला आहे.
तो म्हणतो की आम्ही जातो आणि उपासना करून परत येतो. आज तोच परमेश्वर तुम्हाला मला विजय देत आहे. जो अब्राहामावर होता, इसाकावर होता, याकोबावर होता, तोच परमेश्वर आज तुमच्या बरोबर सुद्धा आहे. तो म्हणतो मी काल आज युगानुग सारखाच देव आहे, मी कधी न बदलणारा देव आहे. तो परमेश्वर अब्राहामावर होता, तोच देव आज तुमच्या बरोबर आहे. मग मी का काळजी करावी माझ्या समस्येमध्ये? मी का दुःख करावं? का कष्ट करून स्वतःला त्रास करून घ्यावा? मी आनंद केला पाहिजे. देवा तू या ठिकाणी असं बोललेलं आहे, तुझं वचन असं सांगतं. देवाला, या परमेश्वराला आम्ही या वचनाची आठवण करून दिली पाहिजे की तू म्हणतो की सूर्याच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत तुझं नाव स्तवनीय आहे. त्या नावाला आपण उंच केलं पाहिजे, त्या नावाचा आम्ही गौरव केला पाहिजे. ज्यावेळेस आम्ही या गोष्टी करायला सुरुवात करतो त्यावेळेस देव आमच्या परीक्षेमध्ये आम्हाला आशीर्वादित करत असतो, आमची प्रगती करत असतो. आणि ही गोष्ट अब्राहामाला पूर्णपणे माहिती होती. तेवढा विश्वास त्याने त्याच्यावरती बाळगला होता. आज देव आम्हाला सुद्धा देव आमच्याकडे त्या विश्वासाची अपेक्षा करत आहे. आम्हाला देव म्हणतो की प्रभू आमचं सांगा की देव म्हणतो की आज तुम्ही त्या विश्वासामध्ये खंबीर उभे राहा. यहोशूआला देव म्हणतो की घाबरू नको, कसरू नको. तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ्याबरोबर असेल. तू जाशील तिकडे. तुम्ही पाण्यातनं जाल तर पाणी तुम्हाला बुडवायचं नाही, अग्नीतून जाल तर अग्नी तुम्हाला भाजवायची नाही, कारण तुझा देव परमेश्वर तुझ्या बरोबर आहे. हे माझ्याकडे अभिवचन पाहिजेत. हे वचन ज्यावेळेस माझ्याकडे असतं त्यावेळेस मी त्या प्रसंगामध्ये ज्यावेळेस परमेश्वराला पारखत असतो त्यावेळेस मी ते कबूल करून बोललं पाहिजे. जर मी वचनच वाचले नाही, प्रभू पवित्र शास्त्राचं वाचन नसेल माझं, तर माझ्याकडे मला त्या परीक्षेमध्ये मला उत्तर देता येणार नाही. एखादा व्यक्ती, एखादा मूल, विद्यार्थी ज्यावेळेस परीक्षेला जातो तर प्रथम त्या विषयाचा तो अभ्यास करून जातो. जर त्याने अभ्यासच केला नाही तर परीक्षेच्या दिवशी प्रश्नपत्रिकेमध्ये तो काय त्या प्रश्नाचे उत्तर लिहिणार? काहीच लिहिता येणार नाही त्याला, कारण त्याने त्याचा अभ्यासच केला नाहीये. जर मी पवित्र शास्त्रात वाचलं नाही, पवित्र शास्त्र देवाने अभिवचन जर माझ्याकडे नाहीये, माझ्या लक्षात नाहीये, तर मी त्या कठीण काळामध्ये, त्या परीक्षेमध्ये कसं युद्ध लढणार? कसं मी त्या परिस्थितीला तोड देणार? नाही देऊ शकणार, कारण माझ्याकडे देवाने दिले अभिवचनच नाहीये. तो म्हणतो की तू पाण्यातून चालशील तर तुला बुडवायचे नाही, अग्नीतून चालशील तुला भाजवायचे नाही. हे अभिवचन माझ्याकडे पाहिजेत. या कसोटीच्या काळामध्ये, या परीक्षेमध्ये परमेश्वर अब्राहामाला पारखत होता आणि या परीक्षेमध्ये अब्राहाम पूर्णपणे पास झालेला आहे. कारण त्याला माहिती होतं देवाने मला जे अभिवचन दिले ते अभिवचन पूर्ण करायला तो समर्थ देव आहे. तो या ठिकाणी आपल्या सेवकांना म्हणतो की आम्ही जातो आणि देवाची उपासना करून तुमच्याकडे परत येतो. आणि त्यावेळेस ते सर्व गेले की त्याचं मूल त्याला म्हणतं पुढच्या वचनामध्ये की विस्तव व लाकडे आहेत पण होमार्पणासाठी कोकरू कुठे आहे? देव ते 8 वाजता त्याला सांगतो की अब्राहाम म्हणतो बाळा देव स्वतः होमार्पणासाठी कोकरू पाहून देईल, आणि ते दोघे बरोबर चालले. देव पाहून देईन तो बोलतोय. इथपर्यंत विश्वास आमचा शेवटच्या क्षणापर्यंत पाहिजे. देव आमच्या जीवनामध्ये शेवटच्या क्षणाला कार्य करतो, लक्षात घ्या. मग तुम्हाला बोललो की जो विश्वासात टिकेल तोच तरेल. विश्वासामध्ये टिकून राहायचंय मला. अब्राहाम या शेवटच्या क्षणापर्यंत विश्वासामध्ये टिकून राहिला होता, या परीक्षेमध्ये टिकून राहिला होता. तो हल्ला नाही, त्याने डावी उजवीकडे गेला नाही, तर सेवकांना काय बोलला नाही. आता कसं होईल, काय होईल, एकच मुलगा दिला, देव पण ते मागून घेतोय, कसं काय होणार? नाही. माझ्या भावा बहिणी, मला तुम्हाला टिकत सांगितलं की परमेश्वर धार्मिकाला पारखतो. आज तुम्ही आणि मी धार्मिक लोक आहोत तर आमची पारख होणार. आम्हाला अडचणीला तोंड द्यावं लागणार, समस्येतनं जावं लागणार, नाना प्रकारच्या संकटाला आम्हाला तोंड द्यावं लागणार. याकोबाच्या पत्रामध्ये सांगितलेलं आहे नाना प्रकारच्या संकटाला तुम्हाला तोंड द्यावं लागेल, त्यात तुम्ही आनंदच माना. आम्हाला संकटामध्ये आनंद मानायला परमेश्वराने सांगितले, निराश होण्यासाठी नाही सांगितलेलं, दुःखी होण्यासाठी नाही सांगितले. कारण ती परीक्षा, ते संकट आमची अधोगती करत नाही तर आमची प्रगती करतात. लक्षात घ्या, आमची प्रगती होत असते. अधोगती आमचा देव कधीच होणार नाही, कारण आमचा देव विजयी देव आहे. त्याची इच्छा नाही की त्याच्यावर विश्वास ठेवणारे पुत्र आणि कन्या त्यांची अधोगती व्हावं, त्यांचा नाश व्हावा, अशी आमच्या देवाची कधीच इच्छा नसती. तर आमच्या देवाची इच्छा की जिथे मी आहे तिथे तुम्ही असावं, असं आमचा देव आम्हाला सांगतो. जिथे मी आहे तिथे तुम्ही असावं. या जगात एवढं मोठं अभिवचन कुणीच कोणाला दिलं नाहीये, पण आमचा प्रभू आम्हाला म्हणतो की जिथे मी आहे तिथे तुम्ही असावं.
हा विश्वास माझा पाहिजे. आणि त्या ठिकाणी तो म्हणतो की बाबा सर्व लाकडं विस्तव लाकडं पण होमरचं कोकरू कुठे? तर अब्राम तेव्हा मला की बाळा देव स्वतः होमर पण कोकरू पाहून देईल. आणि ते दोघे बरोबर चालले. देवाने त्याला सांगितले ठिकाणी ते आले तेव्हा अब्रामाने तिथे वेदी उभारली, ती जोर लाकडे रचली आणि आपला पुत्र इसाक यास बांधून वेदीवरच्या लाकडावर ठेवलं. इथपर्यंत आमची पारख होत्या. लक्षात ठेवा, विश्वासणाऱ्यांना आहोत ना तुम्ही आणि मी, या क्षणापर्यंत आमची पारख होते परीक्षेमध्ये की त्यांनी वेदी बांधली, त्याच्यावरती लाकडं रचली. एवढंच नाही तर आपल्या एकुलता एक पुत्र जो 100 वर्षी त्याला मिळाला होता देवापासून, त्याला बांधून बायबल सांगते की त्याने ते वेदीवरच्या लाकडावरती ठेवलं. म्हणून ख्रिस्ती जीवन सोपं जीवन नाहीये. लोकांना खूप ख्याली कुशली वाटते. उद्या तुम्हाला गाडी मिळेल, उद्या तुम्हाला बंगला मिळेल, तुमचा बँक बॅलन्स वाढेल. अशा प्रकारचं शिक्षण मी देत नाही. पण तुमचं सार्वकालिक जीवनाकडे तुम्हाला जायचं असेल त्याचं शिक्षण प्रभूपासून निश्चित मी तुम्हाला देईल. जर मी वचनामध्ये स्थिर आहे तर बाकीच्या गोष्टी तुम्हाला आपोआप मिळतील. त्याच्या मागे तुम्हाला धावायची गरज नाहीये. प्रभूचं वचन माझ्याकडे तर जगातल्या गोष्टी तुमच्या मागे धावत येतील. जगाच्या गोष्टीच्या मागे तुम्हाला धावायची गरज नाहीये, ते तुमच्याकडे चालून येतील. जर वचन असेल तर चालून येतील, वचन नसेल तुम्हाला जगातल्या गोष्टी मागे धावा लागेल. इथपर्यंत परमेश्वर आम्हाला पारखतो. जिथे त्यांनी सांगितलं की त्यांनी वेदी बांधली, लाकडं रचली आणि आपला पुत्र इसाक यास बांधून वेदीवरच्या लाकडावर ठेवलं. इथपर्यंत ठीक आहे. त्याच्या पुढे जाऊन देवाने त्याला पारखलं, त्याला कसुरीच लावलं. पुढे बायबल सांगतं मग अब्रामाने आपला मुलगा वधण्यासाठी हात पुढे करून सुरा घेतला. तेव्हा परमेश्वराच्या दूताने त्याला आकाशातून हाक मारून म्हणले अब्राम अब्राम तो म्हणाला काय आज्ञा? वाचन सांगतं मग तो बोलला तू मुलावर आपला हात चालू नको, त्याला काय करू नको, कारण तू आपल्या मुलास आपल्या एकुलत्या एक मुलासही माझ्यापासून राखून ठेवले नाही. यावरून तू देवाला भिवून चालणार आहेस हे मला कळले. वेदीवर झोपवलेले आणि शेवटी पार सुरा उगवलेला इथपर्यंत विश्वासणाऱ्याची परीक्षा होते, इथपर्यंत विश्वासणाऱ्याची पारख होते, इथपर्यंत आम्हाला कसोटीस जावं लागतं. लक्षात घ्या. थोडंसं दुःख आम्हाला झालं तर आम्ही निराश होतो. थोडीशी समस्या आमच्या समोर आली तर आम्हाला वाटतं की कसं यातनं बाहेर पडणार, कसे आमचे प्रश्न सुटणार, देव काय झोपलाय काय, देव आमच्याकडे बघतो का नाही, देव आमच्या प्रार्थना ऐकत नाही काय, किती आम्ही प्रार्थना करतो. माझ्या भाऊ बहिणींनो, आमचा देव प्रार्थना ऐकतो. कधीचं वचन सांगतं की माझा कान एवढा मंद नाही की मला ऐकू येत नाही, माझा तेवढा तोकडा नाही की मला देवत नाही, पण तुमच्या पापाच्या आडभिंतीमुळं तुमचं गारणं माझ्याजवळ येत नाही. आमच्या चुका, आमचे अपराध, आमचे पाप आम्हाला आठवतच नाही. आणि आम्ही देवाला दोष देतो की देवा तू माझं ऐकत नाही, माझे प्रश्न सुटत नाहीये, माझी प्रार्थना तुझ्यापर्यंत पोहोचत नाहीये, का माझे मार्ग मोकळे होत नाही, मी एवढा अडचणीत आहे, एवढ्या समस्येत आहे, माझे आर्थिक प्रश्न आहेत. याच्या मागचं एकच कारण आहे, बायबल सांगते की माझा कान एवढा मंद नाही की मला ऐकू येत नाही, माझा तेवढा तोकडा नाही की मला देवत नाही, पण तुमच्या पापाच्या आडभिंतीमुळे तुमचं गारणं मजजवळ येत नाही. चूक कोणाची? देवाची आहे का? नाही, चूक माझी आहे की माझे पाप एका भिंतीप्रमाणे परमेश्वराच्या माझ्यामध्ये उभे असल्यामुळे माझं गारणं देवाजवळ जात नाही. पहिली मला ती पापाची भिंत पाडली पाहिजे. माझ्या चुका परमेश्वर मी कबूल केल्या पाहिजे, पश्चाताप केला पाहिजे परमेश्वरासमोर. देवाकडे मी रडून प्रार्थना केली पाहिजे, प्रभू ज्या चुका माझ्याकडनं घडल्यात त्या पुन्हा माझ्याकडनं घडू नये. जो अविश्वास मी तुझ्यावरती दाखवला तो अविश्वास माझ्यामध्ये परत येऊ नये. तो विश्वासामध्ये मला प्रगळ कर, मला बळकट कर, हे प्रभूला पाहिजे. आणि हा विश्वास अब्रामाने त्याच्या कसोटीत असताना ठेवला. डोळ्यासमोर जर आम्ही पाहिलं त्या वेदीवरती त्याचा मुलगा बांधून झोपलाय आणि बाप त्याच्या गाड्यावरती सुरा चालवत आहे. सोपी गोष्ट नाहीये. इथपर्यंत अजून आमची परीक्षा कधीच झाली नाही. इथपर्यंत आम्ही कुठल्या संकटाला तोंड सुद्धा दिलं नाही. इथपर्यंत कधी एवढी वाईट परिस्थिती आमच्यावर आलीही नाही अजून. माझ्या भाऊ बहिणींनो, परमेश्वर धार्मिकास पारखतो. जर तुमची पारख होत असेल तर प्रभूला धन्यवाद द्या. तुम्ही देवाच्या मार्गात आहात, देवाच्या वचनात आहात. जर माझी पारख होत नाहीये तर माझं कुठेतरी आध्यात्मिक जीवन डळमळीत आहे, विश्वासणारं जीवन कुठेतरी खालवलेलं आहे. याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. जर माझी पारख होत आहे, मी समस्येला अडचणीला तोंड देतोय, तर प्रभूचे आभार, आनंदच करा त्याच्यामध्ये. कारण तुमची प्रगती होणार आहे, प्रभूमध्ये तुमची वाढ होणार आहे. देव तुम्हाला एक वरच्या लेवलला घेऊन जाणार आहे.
जर पारख नाही होते तर मग कुठेतरी माझं आत्मिक जीवन डळमळीत झालेलं आहे. आपण स्वतःला तपासलं पाहिजे. आणि ज्या वेळेस अब्रामाला इथपर्यंत देवाने पारखलं आणि त्याच्यानंतर बायबल सांगतं की तू देवाला भिवून वागणारा देव आहे. त्याच्यानंतर पुढे वचनात सांगतं की देवापुढे परमेश्वराच्या दूताने आकाशातून अब्रामाला दुसऱ्यांदा हाक मारून म्हटले, परमेश्वर म्हणतोय की मी स्वतःची शपथ घेऊन सांगतो की तू हे कृत्य केलं, आपल्या मुलास, आपल्या एकुलत्या एक मुलास माझ्यापासून राखून ठेवलं नाही, याच तो मी तुला आशीर्वादित करीन व तुझी वृद्धी करून तुझी संतती आकाशातील तारे इतकी करीन, समुद्र तीराच्या वाळू इतकी होईल, असे मी करीन. परीक्षेमधले पारखल्यानंतर हे आशीर्वाद मिळतात. हे उत्तर आहे, ही आमची प्रगती आहे, हे आमचे आशीर्वाद देवाने त्याला दिले. की ज्यावेळेस तो त्या परीक्षेमध्ये पूर्णपणे पास झाला, ज्यावेळेस अब्रामाला पूर्णपणे पारखलं गेलं, त्याच्यानंतर बायबल आम्हाला सांगते या ठिकाणी की परमेश्वर स्वतः म्हणतो की मी तुला आशीर्वाद करीनच करीन, मी तुझी वृद्धी करीनच करीन. आणि अब्रामासारखा आशीर्वादित बायबलमध्ये कोणी नाही झालेलं. भरपूर आशीर्वादित परमेश्वराने अब्रामाला केलं. कारण ज्यावेळेस परमेश्वराने त्याला कसाच लावलं, त्याला पारखलं, त्या परीक्षेमध्ये अब्राम टिकून राहिला विश्वासामध्ये. आज मला तुम्हाला या ठिकाणी एक सांगायचंय की विश्वासामध्ये टिकून राहा. किती कठीण काळ असू द्या, किती प्रतिकूल परिस्थिती असू द्या, किती आमच्या विरुद्ध वाईट कोणी वागू द्या, किती आमच्यावरती लोक दोष देऊ द्या, आरोप करू द्या, किती आमची निंदा होऊ द्या, काय होऊ द्या, पण मला तुम्हाला या ठिकाणी सांगते, प्रभूवरचा विश्वास कण मात्रही कमी करू नका. कण मात्रही. कुठली वाईट परिस्थिती आमच्या जीवनात किती येऊ द्या, पण प्रभू येशूला सोडण्याचा कधी आपल्या मनामध्ये विचार करू नका. ख्रिस्ताचं वचन कधी सोडू नका. या वचनावरती मनापासून प्रेम करा, प्रीती करा. हे वचन तुम्हाला कधीच निराश होऊ देणार नाही. हे वचन कधीच तुमची अधोगती करणार नाही. हे वचन कधीच तुम्हाला अपयश देणार नाही. हे वचन कधीच तुमचा त्रास करणार नाही किंवा तुमचा नाश करणार नाही. तर हे वचन तुम्हाला विजयामधून विजयामध्ये घेऊन जाणार आहे. बायबल सांगतं की प्रभूने त्याला आशीर्वादित केलं, त्याची वृद्धीवरून वृद्धी केली. धार्मिकास परमेश्वर पारखतो. जर आज आम्हाला देव पारखत आहे तर देवाचे आभार माना आणि प्रत्येक परिस्थितीमध्ये आनंद करा. ज्यावेळेस मी आनंद करतो त्यावेळेस माझी परिस्थिती बदलते. लक्षात घ्या. आनंदाचं माझं हृदय असतं ना, बायबल सांगतं की आनंदी हृदय उत्कृष्ट औषध आहे. लोक औषधं खूप घेतात, हे औषध ते औषध ते औषध. तर फक्त मी माझं हृदय जर आनंदी ठेवलं ना, मला कुठल्याच औषधाची गरज पडणार नाही. आनंदी हृदयामध्ये कुठल्याच प्रकारचं भीती येत नाही, चिंता नसती, काळजी नसती, उद्या काय घडणार त्याचा विचार नसतो. तो आपल्या मस्त आनंदामध्ये असतो आणि त्या आनंदामध्ये फक्त देवाचे उपकार स्तुती करतो. आणि ज्यावेळेस ही गोष्ट मी करतो त्यावेळेस आमच्या जीवनातले प्रत्येक प्रश्न अर्धे तिथंच सुटले जातात. जर मी चिंता घेऊन बसतो तर आम्ही देवावर विश्वास दाखवतो. म्हणून बायबल सांगतं की प्रभूला तुमची चिंता आहे, तो तुमची काळजी घेतो. तर देवाला माझी चिंता आहे तर मी का काळजी करत बसायची? देवाला माहिती आहे की मला कुठल्या वेळेस काय द्यायचंय, कुठली माझी गरज आहे ते देवाला माहिती आहे. तो त्यावेळेस देणारच, तो पुरवठा करणारच. तो मागं नाही हटणार पुरवठा करण्यासाठी, कारण त्याचे नेत्र आमच्याकडे लागलेले. तो आम्हाला अहोरात्र पाहत आहे. त्याला माहिती की माझ्या मुलाला, माझ्या मुलीला काय गरज आहे. पण आम्ही विचार करतो आता पुढं कसं होणार, आता आजचं मिळालं उद्याचं काय, तेरवाचं काय. आणि ज्या देवाने आजचं दिलं तो देव उद्या द्यायला समर्थ आहे ना. ज्याने आज दिलं तो उद्या दिलं, परवाही देईन. मग आजचा दिवस जो आनंदात देवाने मला घालवण्यासाठी दिलाय तो मी उद्याच्या काळजीमध्ये काय व्यर्थ घालवायचा? उद्याच्या काळजीमध्ये आजचा आनंद मी का गमवायचा? म्हणून बायबल सांगते की प्रभूमध्ये आनंद करा. पुन्हाही सांगेल आनंद करा. जर मी प्रभूमध्ये, प्रभू येशू ख्रिस्तावरती माझा विश्वास आहे तर मी आनंदीच जायला पाहिजे. कसोटी होणार, तुमची पारख होणार, नाना प्रकारच्या संकटाला तुम्हाला तोंड द्यावं लागणार, पण ह्याच्यामध्ये बायबल आम्हाला सांगते तुम्ही आनंदच करा. आणि आशीर्वाद मिळवायचा असेल तर शेवटच्या क्षणापर्यंत विश्वासू राहा माझ्या भावांनो. शेवटच्या क्षणापर्यंत. अब्राम शेवटपर्यंत विश्वासू राहिला. आणि पुढे बायबल आम्हाला सांगतं की मी तुला आशीर्वादित करेन व तुझी वृद्धीच करेन. हे सर्व आशीर्वाद देवाने दिला. आणि तुझा शब्द तू माझा शब्द ऐकला म्हणून पृथ्वीवरचं सर्व राष्ट्रे तुझ्या संततीद्वारे आशीर्वादित होतील. आज जर मी परमेश्वर शब्द ऐकला, देवाच्या वचनाला मान्यता दिली,
देवाचं वचन मी स्वीकारलं तर बायबल आम्हाला सांगतं या ठिकाणी की पृथ्वीवरची सर्व राष्ट्रे तुझ्या संततीद्वारे आशीर्वाद होतील. मी देवाच्या वचनाचा मान केला तर, म्हणून माझ्या भाऊ देवाच्या वचनाचा मान करा. त्याला प्रथम स्थान द्या प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये. त्याच्याशिवाय सर्व काही व्यर्थ आहे, सर्व दुय्यम असू द्या, पण ख्रिस्त माझ्या जीवनामध्ये प्रथम असला पाहिजे. हालेलुया. असं प्रार्थना करूया. थँक्यू जीसस. हालेलुया. परमेश्वर, आम्ही तुझे उपकार स्मरण करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभूजी. परमेश्वर धार्मिकास कसाच लावतो, तो आम्हाला पारखतो प्रभूजी, आमची टेस्ट घेतो माझ्या देवा. आणि सर्व गोष्टीमध्ये प्रभूजी आम्ही नेहमी आनंदच मानला पाहिजे. या गोष्टीमुळे प्रभूजी आम्हाला पारखण्याद्वारे प्रभू आमचा विश्वास वाढतो. आम्ही तुझ्या अधिक जवळ येतो माझ्या देवा. तुझ्या वचनावर आम्ही प्रीती करायला सुरुवात करतो, तुझ्या आज्ञा आम्ही पाळायला सुरुवात करतो प्रभूजी. हे पारखणं माझ्या परमेश्वर आमची अधोगती नाही तर आमची प्रगती असते प्रभूजी. प्रभू आम्हाला तसं चालायला तू शिकव माझ्या परमेश्वर. पवित्र आत्म्याद्वारे प्रभू इथे बसल्या प्रत्येक माझ्या भाऊ बहिणीला मी तुझ्या हाती समर्पित करतो. जे ऑनलाईन पाहते प्रभूजी, जे पाहणार आहेत त्यांच्या जीवनामध्ये प्रभू हे वचन 100 पट पीक आणणार असू दे माझ्या देव परमेश्वर. परमेश्वर, आमच्या जीवनात तुझं पारखणं हे आम्हासाठी आशीर्वाद आहे माझ्या देवा. आम्ही त्याला होय ना आमेन म्हणतो प्रभूजी. परमेश्वर, प्रार्थना करतो बसल्या प्रत्येक माझ्या भाऊ बहिणींसाठी प्रभू, त्यांचे कुटुंब तू आशीर्वादित कर, त्यांचे कामधंदे तू आशीर्वादित कर, त्यांची लेकरं तू आशीर्वादित कर येशूच्या नावात. त्यांच्या कमाईला तू बरकत दे प्रभू. त्यांच्या घरात त्याला मेटापडला बरकत दे माझ्या देवा. त्यांचं जाणं वयन आतापासून सदा स्वर्गात सुरक्षित कर, आशीर्वादाचं कर. उत्तम आरोग्य प्रत्येकाला दे प्रभूजी. आणि विशेष प्रार्थना करतो स्वर्गीय पिते, आजपासून प्रभूजी ख्रिस्तातला आनंद त्यांच्या अंतःकरणामध्ये, त्यांच्या कुटुंबामध्ये राज्य करू दे माझ्या देवा. प्रत्येक बंधनं येशूच्या नावामध्ये तुटले जाते परमेश्वर. सर्व निराशेचे बंधनं, अडखण करणारे बंधनं जे परमेश्वरा तुझ्यापासून नाही येत प्रभूजी, अशा प्रत्येक गोष्टी त्यांच्या जीवनातनं येशूच्या नावात निघून जाऊ दे माझ्या देवा. निघून जाऊ दे प्रत्येक अडखण त्यांच्या जीवनातल्या माझ्या देवा. आशीर्वाद आज मी येशूत मोकळे करतो त्यांच्यासाठी माझ्या देवा. प्रत्येकासाठी प्रभू आज मी आशीर्वाद बोलतो, जे ऑनलाईन पाहते त्यांच्यासाठी माझ्या परमेश्वर. येशूच्या नावात माझ्या देवा प्रत्येक अडखण त्यांच्या जीवनातली नाही शिव दे देवा. प्रत्येक अडखण नाही शिव दे माझ्या परमेश्वर. प्रत्येक सैतानाची जी बंधन आहे ती तुटली जाऊ दे येशूच्या नावात परमेश्वर. प्रभू तुझं सामर्थ्य प्रत्येक जीवनामध्ये मोकळ करतो परमेश्वर. कुणी आजारी असेल जे ऑनलाईन प्रभू त्यांना जो आरोग्य स्पर्श कर येशूच्या नावात. कुणी आर्थिक अडचणीमध्ये असले पहा, त्यांच्या आर्थिक अडचणी प्रश्न सुटले जाते पहा. कुणी कर्जामध्ये असले प्रभू त्यांचे कर्जाचे प्रश्न सुटले जाते येशूच्या नावात मध्ये पहा. कोणी विवाहासाठी थांबवणे मध्ये पहा, त्यांचे योग्य ते सहचारणी सहकारी प्रभू त्यांना तू आशीर्वादित कर अशी प्रार्थना करतो. पर्यंत इथं बसले प्रत्येक माझे भाऊ बहीण इथं जमलेल्या प्रत्येकाला मी तुझ्या हाती समर्पित करतो पहा. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये प्रभूजी आज प्रत्येकाला मी आशीर्वादित करतो परमेश्वरा. आत्मिक आशीर्वाद, आर्थिक आशीर्वाद, आरोग्याचे आशीर्वाद, कौटुंबिक आशीर्वाद येशूच्या नावात मी प्रत्येकाच्या जीवनामध्ये मोकळे करतो. मी तुझे आभार मानतो माझ्या स्वर्गीय पित्या की तू नेहमीच माझी प्रार्थना ऐकतो. सर्व मान सन्मान गौरव ख्रिस्ता मी तुला देत. येशू ख्रिस्त आमचा तारणारा याच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक पित्या. आमेन.